धायरी येथील डीएसके विश्व परिसरात रविवारी संध्याकाळी स्वराभिषेकाची एक अपूर्व पर्वणी साधली गेली। शिववंदना मित्रपरिवार धायरी येथील न्यू आर्या फाउंडेशन आणि आकार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गीत रामायण या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आधुनिक वाल्मिकी ग दी माडगुळकर यांच्या शब्दांना आणि स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या संगीताला 95 कलाकारांच्या संचाने एका भव्य स्वरूपात सादर केले। या भव्य सादरीकरणासाठी प्रसिद्ध सिने अभिनेत्री सुखदा खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना चित्रा देशपांडे आणि सुखदा खांडेकर यांची होती, तर प्रसिद्ध अभिनेते अभिजित खांडेकर यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले। कथ्थक नृत्य दिग्दर्शिका अस्मिता ठाकूर यांनी नृत्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळली, ज्यामुळे श्राव्य अनुभवासोबतच प्रेक्षकांना एक नयनरम्य दृश्य अनुभवी मिळाला। कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 95 कलाकारांनी एकाच वेळी मंचावर दिलेले सादरीकरण कुश लव रामायण गाती, अयोध्या मनोनिर्मित नगरी, दशरथा राम जन्मला ग सखे राम जन्मला आदी अशा अजरामर गीतांनी धायरीचा परिसर भक्तिमय झाला होता। लहान मुलांपासून ते अनुभवी कलाकारांपर्यंत सर्वांनी मिळून सादर केलेल्या या गीत रामायणाने बाबूजींच्या स्वरांची आठवण पुन्हा ताजी केली। कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्राज जयवंत भिलारे, संस्थापक शिववंदना मित्रपरिवार यांनी या उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले होते। आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि स्थानिक कलाकारांना एक मोठे व्यासपीठ मिळावे, हाच यामागचा मुख्य उद्देश होता, असे मत भिलारे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला व्यंकट साई होंडा आणि साई व्यंकट मोटर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले।
थंडी असताना देखील हजारोच्या संख्येने नागरिक येथे उपस्थित आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे कार्यक्रम होत आहे. आज शिववंदना ग्रुप आणि आमचा मित्र राजदादा बेलारे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी श्रीराम गीत या कार्यक्रमाचं DSK विश्वमध्ये नियोजन आणि आयोजन करण्यात आलं. अतिशय भक्तिमय आणि हिंदूमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम होत असताना खरंच प्राजदादांनी या ठिकाणी अतिशय चांगली संकल्पना राबवली की आपल्या भारतामध्ये श्रीरामाचं मंदिर उभारलेलं आहे आणि त्याची कुठंतरी या ठिकाणी नृत्यामध्ये कथ्थक नृत्यामध्ये या ठिकाणी त्याचं सगळं विश्लेषण या ठिकाणी होत आहे. तर आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर इतकं छान वाटलं की आपला हिंदू धर्म हा खरंच जगात सगळ्यात महान धर्म आहे, याचा आम्हाला सगळ्या हिंदू बांधवांना अभिमान आहे. आपल्या अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून जे आपले आहेत बिल्लारे सर हिंदुत्वासाठी काम करतात. खरंच आज गरज आहे आपलं हिंदुत्व जागृत झालं पाहिजे आपलं, कारण आपण फक्त सर्व समावेश चालतो पण त्याचा उपयोग नाहीये. त्यासाठी हिंदुत्वासाठीच काम केलं पाहिजे. ते काम अतिउत्तम आपले राज बिल्लारे करतात. आज एवढं भक्तिमय वातावरण तयार झाले आणि आपला समाज भरकटलेला आहे, तो जाग्यावर कुठेतरी आला पाहिजे. पुढच्या पिढीला पण समजलं पाहिजे की बाबा आपले जुने दैवत काय असतील, त्यांचा इतिहास काय आहे, ते जगापर्यंत मांडण्याचा समाजापर्यंत मांडण्याचं काम आपले राज बिल्लारे हे करतात. खरंच चांगलं आहे आणि असं सर्वांनी त्याचा बोध घेऊन काम केलं पाहिजे असं मी माझ्यातर्फे सर्वांना. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जे हिंदुत्वाचं काम या भागात उभं राहतंय आणि जे श्रीराम मंदिराचा संकल्प हा अयोध्येचा संकल्प हा अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी गेल्या 500 वर्षांपासून सोडलेला तो पूर्णत्वास गेलेला आहे आणि त्याचं एक मूर्तिवंत स्वरूप म्हणून राम राज्याची सुरुवात या देशामध्ये सुरू झाली आहे. तो प्रचार प्रसार व्हावा व नवोदित कलाकारांना संधी मिळावी यासाठी गीत रामायण या अजरामर कलाकृतीचं सादरीकरण या DSK विश्व परिसरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सदर कार्यक्रमामध्ये नांदेड सिटी, कोंडवे, धावडे, शिवणे या भागातील सर्व कलाकार सहभागी झालेले आहेत आणि कथ्थक तसेच गीत रामायण याचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळतोय.